2 जानेवारी 2025 सकाळी 9:30 वाजता योगेश जेव्हा आपला लहाना भाऊ मुकेशला फोन करतो तेव्हा मुकेशचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता. The subscriber is currently switched off. मुकेशचा मोबाईल स्विच ऑफ होणं ही एक साधारण गोष्ट होती, कारण की मुकेश एक पत्रकार होते. त्यामुळे कधी कधी रिपोर्टिंग करत असताना ते मोबाईल स्विच ऑफ ठेवायचे किंवा कधी कधी रिपोर्टिंग करताना काही अशा जागा असतात ज्या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क मिळत नव्हतं. तसे एक दिवस अगोदर म्हणजे 1 जानेवारीला मुकेश आणि त्यांचा भाऊ योगेश यांची भेट झाली होती. तेव्हा योगेशला वाटलं मुकेश नवीन वर्षाला आपल्या मित्रांबरोबर फिरायला गेला असेल. त्यामुळे मोठे भाऊ योगेश यांना एवढं काळजी वाटली नाही. पण दुपारचे 3 वाजून गेले होते तरी देखील लहान्या भावाचा फोन लागला नाही आणि तो घरी आला नव्हता. त्यामुळे योगेशला आता मुकेशची जास्त काळजी वाटू लागली होती, कारण की मुकेश आणि योगेश ज्या भागामध्ये राहत होते तो एक नक्षली एरिया होता. म्हणजे त्या भागामध्ये नक्षलवादीचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे मोठा भाऊ योगेश आपल्या ओळखीच्या आणि त्याच्या ओळखीच्या मित्रांना फोन करतो, कारण की योगेशचा लहाना भाऊ मुकेश हा एक पत्रकार होता आणि तो लोकांच्या चांगल्याच परिचयाचा होता. त्यामुळे त्याला जाता येताना कोणीतरी पाहिला असेल. पण मुकेशच्या मित्राकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. पूर्ण दिवस उलटून गेला होता आणि संध्याकाळी झाली होती, पण मुकेशबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे मोठा भाऊ योगेश यांनी जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. संध्याकाळी 8 वाजता पोलिसांमध्ये FIR दाखल करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांच्या 2-3 वेगवेगळ्या टीम करण्यात आल्या आणि या सर्व टीम पत्रकार असणाऱ्या मुकेशच्या शोधामध्ये लागल्या. तर इकडे मुकेशच्या मोठ्या भावाने Google फाइंड माय लोकेशन याच्यावरती जाऊन मुकेशच्या मोबाईलची लास्ट लोकेशन काढली होती. मुकेशच्या लास्ट मोबाईलच्या लोकेशननुसार मुकेश हा 1 तारखेला विजापूर चट्टानपाडा येथील फार्म हाऊसवरती त्याचं लास्ट लोकेशन दिसलं होतं. त्यामुळे मोठा भाऊ योगेश पोलिसांच्या एका टीमला घेऊन त्या फार्म हाऊसवरती पोहोचला. मध्यरात्री त्या फार्म हाऊसवरती त्या ठिकाणी जेवढे काही रूम होते त्या प्रत्येक रूमची तपासणी केली, पण मुकेश तिथे देखील सापडले नाही. मोबाईलचं लास्ट लोकेशन फार्म हाऊसवरतीच दाखवलं होतं, पण पत्रकार मुकेश काही तिथं सापडले नाही. पोलिसांच्या 2 टीम त्यांचा वेगवेगळ्या जागेवरती शोध घेत होते. मुकेशच्या ओळखीचे लोक, त्याचे मित्र आणि भाऊ त्याचा पूर्ण जागेवरती शोध घेत होते. टाइम निघून चालला होता. सकाळी उजडली, परंतु तरी देखील मुकेशचा कुठे ठाव ठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे मोठा भाऊ योगेश याच्या मधामध्ये आणखीनच जास्त भीतीचं वातावरण पसरलं. मुकेश पत्रकार असल्यामुळे त्यांचा यूट्यूबला एक चॅनल होता, बस्तर जंक्शन. या यूट्यूब चॅनलवरती मोठा भाऊ योगेश लाईव्ह आला आणि लहाना भाऊ मुकेशला शोधण्यासाठी सर्वांना विनंती केली. मेरे भाई ने यहाँ पर बहुत लोगों की मदद की. आप प्लीज मैं आप सभी से एक निवेदन कर रहा हूँ, मेरा बच्चा मेरे को चाहिए. बरीचशी लोक मुकेशच्या हत्येपाठीमागं नक्षलवाद्यांचा हात असल्याचं सांगत होते, कारण की मुकेश असे पत्रकार होते ते कोणत्याही गोष्टीला न घाबरता प्रत्येक गोष्टीचा स्पष्टपणे उल्लेख करायचे. त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या जीवाला देखील धोका होता. प्रत्येक जागेवरची CCTV फुटेज पाहिलं तरी देखील मुकेशचा कुठे ठाव ठिकाणा नव्हता लागला. योगेशला मुकेशचं लास्ट लोकेशन त्या फार्म हाऊसवरती दाखवलं होतं. त्यामुळे योगेशच्या डोक्यामध्ये ती जागा नेहमी खटकत होती. त्यामुळे योगेशने अनेक पत्रकारांना बरोबर घेतलं आणि पोलिसांवरती प्रेशर टाकलं. त्या फार्म हाऊसची पुन्हा एकदा चौकशी करायची. पत्रकारांचा दबाव म्हणून पोलिसांची एक टीम दिवसाच्या उजेडामध्ये त्या फार्म हाऊसवरती चेकिंगसाठी पोहोचली. सकाळी जेव्हा त्या फार्म हाऊसची तपासणी केली तेव्हा दिवसाच्या उजेडामध्ये असं काही दिसलं जे रात्रीच्या अंधारामध्ये दिसलं नव्हतं, आणि ते होतं फार्म हाऊसच्या पाठीमागं असलेलं सेफ्टी टँक. कारण की त्या सेफ्टी टँकवरती एक रात्रीच सिमेंट प्लॅस्टर केलं गेलं होतं. ते प्लॅस्टर पाहून असं वाटत होतं जसं की रात्रीच इथे कोणीतरी काम केलंय. त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मुकेशचे मोठे भाऊ योगेश तसेच जमलेल्या पत्रकारांनी पोलिसांवरती पुन्हा दबाव टाकला. हे सिमेंटाचं प्लॅस्टर लगेचच तोडायचं. पोलिसांनी त्याला मंजुरी दिली. 3 जानेवारी दुपारी 3 वाजता सेफ्टी टँकवरती लावलेलं प्लॅस्टर तोडण्यात आलं. प्लॅस्टर तोडल्यानंतर जेव्हा ते सेफ्टी टँक उघडलं त्याच्यामधील दृश्य पाहून सर्वांचा थरकाप उडाला, कारण की त्या सेफ्टी टँकमध्ये मुकेश चंद्रकार यांचा मृतदेह होता. मुकेशचा मृतदेह पाहून सर्वांचा थरकाप उडाला होता, कारण की आजपर्यंत कोणी एवढी भयानक हत्या पाहिली नव्हती. मुकेशची हत्या अशा प्रकारे केली होती. त्या डॉक्टरने मुकेशचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवला होता. त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं गेल्या 12 वर्षामध्ये असा पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांनी कधीही तयार केला नाही. मुकेशचा मृतदेह पाण्यामध्ये असल्यामुळे तो फुगायला लागला होता. त्यांच्या डोक्यामध्ये 15 फ्रॅक्चर होते. लिव्हर आणि हृदय
याचे देखील तुकडे झाले होते. तसेच शरीरातील प्रत्येक भागावरती चाकूचे आणि जखमांचे निशाण होते. पत्रकार असणाऱ्या मुकेशची एवढी भयंकररित्या हत्या केली होती ते पाहून असं वाटत होतं जसं काही हे नक्षलवाद्याचं काम आहे. आणि या पाठीमागे मुकेशचा चांगलेपणा नडला. मुकेशची हत्या ज्या लोकांनी केली होती आणि त्यामध्ये जे लोक होते त्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर आपल्याला देखील त्यांचा राग येईल. आणि ज्या प्रकारे मारलं होतं ते ऐकून आपल्याला वाटेल तिने जीवनामध्ये सत्य बोलायची की नाही. हा व्हिडिओ राज्यातील प्रत्येक व्यक्तीने पाहणं गरजेचं आहे, कारण की या व्हिडिओमधून अशी धक्कादायक माहिती समोर येणार आहे जी आजपर्यंत कधी आली नव्हती. जे मोठे लोक करू शकले नाही ते एक 28 वर्ष पत्रकाराने करून दाखवलं होतं. मुकेश चंद्रकार यांचा जन्म बिजापूर जिल्ह्यामध्ये झाला होता. मुकेश जेव्हा 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलाचं निधन झालं होतं. त्यामुळे लहानपणापासूनच घरामध्ये आर्थिक तंगी होती. वडील गेल्यानंतर मुकेश, योगेश आणि त्यांची आई कुटुंबामध्ये आता 3घच होते. त्यांना एक टायमाचं जेवण करणं देखील अवघड होतं. तरी देखील आईने ठरवलं होतं आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण द्यायचं. त्यासाठी आई जवळच्याच अंगणवाडीमध्ये कामाला जायची. परंतु तेवढ्या पगारावरती दोन्ही मुलांचं शिक्षण करणं अवघड होतं. तरी देखील त्यांच्या आईने हार मानली नाही आणि दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलं. ज्या परिसरामध्ये चंद्रकार फॅमिली राहत होती त्या भागामध्ये नक्षलवाद्याचं प्रमाण जास्त होतं. वेळ तर गावामध्ये अशी आली होती जेव्हा योगेश पोलीस भरती होणार होते आणि हीच गोष्ट नक्षलवाद्यांना समजली होती. तेव्हा नक्षलवादी घरातील मोठा मुलगा योगेश आणि त्याच्या मित्राला उचलून घेऊन गेले होते. गावामध्ये जन अदालत समोर उभा केले होते. त्या ठिकाणी लोकांची मारपीट केली जायची किंवा त्यांना मारून टाकलं जायचं. पण याच ठिकाणावरून योगेश आणि मुकेशच्या आईने त्यांना वाचवलं होतं. या आईची ही हिंमत या दोन्ही मुलांमध्ये होती आणि हीच हिंमत तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. मुकेश आणि योगेशने लहानपणीच आईला प्रत्येक कामामध्ये मदत केली, कारण की घरामधील आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे दोघंही भाऊ लहानपणी चिंचा विकून किंवा दुसरं काम करून थोडंफार आईला मदत करायचे. चंद्रकार कुटुंबामध्ये अगोदरच संकट होते आणि त्यामध्येच त्यांच्या आईला कॅन्सर होता. त्यामुळे त्या दरम्यान योगेश आणि मुकेश यांच्या आईचं निधन होतं. आई गेल्यानंतर मुकेश आणि योगेश हे दोघंही भाऊ एकमेकांना चांगला सपोर्ट करायचे. मोठा भाऊ योगेशने जर्नलिस्ट म्हणून काम सुरुवात केली होती, तर लहाना भाऊ मुकेश एका गॅरेजमध्ये काम करत होता. आपल्या मोठ्या भावाला पत्रकार झालेला पाहून लहान्या भावाच्या मनात देखील इच्छा झाली आणि लहाना भाऊ मुकेश याने देखील योगेश बरोबर काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला मुकेशने लहान्या टीव्ही चॅनलपासून काम केलं. त्यानंतर NDTV, सहारा न्यूज चॅनल, न्यूज 18 चॅनल या सर्व न्यूज चॅनलवरती ॲज अ पत्रकार म्हणून काम करू लागले. मुकेशने खूप कमी वयात भरपूर काही पाहिलं होतं. त्यामुळेच मुकेश ग्राउंड लेवलवरती काम करायचा. म्हणजे सर्वसाधारण जनतेच्या मनामध्ये काय प्रश्न आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय अडचणी, या सर्व तो कव्हर करायचा. एवढंच नाही तर मुकेश अशा ठिकाणी रिपोर्टिंग करायचा ज्या ठिकाणी जीवाला धोका होता. त्या ठिकाणी तो आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या अडचणी जाणून घ्यायचा आणि त्या ठिकाणची रिपोर्टिंग मीडियासमोर दाखवायचा. एक वेळेस तर मुकेशने असं केलं होतं जे आत्तापर्यंत कोणत्याही रिपोर्टरनी केलं नव्हतं. ही गोष्ट आहे 2021ची, जेव्हा नक्षलवाद्यांनी DRPF कमांडो राकेश सिंग यांना कैद केलं होतं आणि ते नक्षलवादी लवकरच या जवानाला ठार मारणार होते. नक्षलवाद्यांची भीती एवढी की त्या जागेवरती कोणीही जायला घाबरत होतं. पण त्याच जागेवरती 28 वर्ष मुकेश कोणालाही न घाबरता नक्षलवाद्यांमध्ये जातात आणि भारतीय जवान राकेश सिंग यांना तिथून सोडून आणतात. मुकेशला हे संघर्ष करण्याची मदत त्यांच्या आईपासूनच मिळाली होती. मनाने निर्मळ आणि हसमुख चेहरा तसेच फिरण्याची आवड असल्यामुळे मुकेशचा प्रत्येक मित्र त्यांच्याबरोबर मजबूत पद्धतीने जोडलेला होता. मुकेश नेहमी दुसऱ्यांची मदत करायला पुढे असायचे आणि गरज पडली तर खंबीरपणे प्रत्येकाच्या पाठीमागे उभं राहायचा. आणि हेच कारण होतं बस्तर जिल्ह्यातील प्रत्येक लोकांच्या मनात मुकेशचं नाव मोठ्या आदराने घेतलं जायचं. मुकेश आपल्या जिल्ह्यामध्ये असलेले भ्रष्टाचार आणि लोकांना कशा प्रकारे फसवलं जातं या सर्वांबद्दल मीडियासमोर खुलासे करणार होते. यासाठी मुकेशने बस्तर जंक्शन नावाने यूट्यूबवरती आपलं एक चॅनल उघडलं आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी करप्शन झालेत, ज्या ज्या ठिकाणी गरिबावरती अन्याय झाला त्याचे प्रत्येक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करायला सुरुवात केली. जो खूबसूरत सा जंगल देख रहे हैं, पहाड़ियों की श्रृंखला देख रहे हैं, इसे तबाह करने के लिए सरकार ने षड्यंत्र पूर्वक एक योजना बनाई है. ते जिल्ह्यातील लोकांना हे दाखवून दिलं जी सरकारने सिस्टम बनवली आहे ही लोकांच्या फायद्याची नाही
फक्त ती सरकारचे खिसे भरण्यासाठी बनवली आहे। 1 साल पहले इस सड़क का निर्माण कार्य हुआ, बारिश हुई, बह गया पूरा का पूरा मुरुम मिट्टी। अब लोगों को आने जाने में काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। यकीन मानिएगा, जब आप इसका एस्टिमेट देखेंगे तो तय मानिएगा कि यहाँ 3 मीटर पक्के पुल का निर्माण हो चुका होगा दस्तावेजों में, और उसका पूरा आहरण भुगतान हो चुका है। ठेकेदार के साथ सांठ-गांठ करके इंजीनियर, एसडीओ, ई तक इसमें सीधे तौर पे संलिप्त रहते हैं, शामिल रहते हैं, और इस तरह के भ्रष्टाचार को अंजाम देते हैं, अपनी तिजोरी भरते हैं। मुकेशने दाखवून दिलं अशा प्रकारे हे सरकार लोकांचा जीव घेऊन स्वतःचे खिसे भरतात। मुकेशने स्वतःच्या व्हिडिओमधून लोकांना हे देखील दाखवून दिलं, पण जो टॅक्स भरतो त्याच पैशांनी हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरतात। एवढंच नाही तर मुकेशने लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल देखील व्हिडिओ दाखवला होता। सरकारी शाळेमध्ये मुलांना कशा प्रकारे शिक्षण असतं, शाळेमध्ये मुलांना बसण्याची व्यवस्था नाही, शाळेमध्ये व्यवस्थित बाथरूम नाही, या सर्व घटना मुकेशने आपल्या व्हिडिओमधून जनतेसमोर मांडल्या होत्या। मुकेशच्या याच कामामुळे ते प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह व्हायला लागले होते। त्या ठिकाणी मुकेश व्हिडिओमध्ये सांगायचा, शाळेमध्ये असा प्रॉब्लेम आहे किंवा रोड इथे व्यवस्थित नाही, ते काम लगेच केलं जायचं। मुकेशच्या या कारणामुळे सिस्टम मध्ये असलेल्या भ्रष्टाचारी लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला होता, आणि तेव्हापासून मुकेशला फोनवरती जीवे मारण्याच्या देखील धमक्या मिळायला लागल्या। मुकेश इथेच थांबला नाही, कारण की त्यांनी सांगितलं होतं, लहानपणी मी बरंच काही पाहिलं, आईने भरपूर कष्ट केले, आईने आम्हाला शिकवलंय कोणालाही घाबरायचं नाही। त्यामुळे मुकेश फोनवरती धमकी आल्यानंतर देखील कोणालाही घाबरला नाही, जे खरं घडतंय तेच दाखवत राहिला। पण मुकेशला याचा अंदाज नव्हता, मुकेश ज्या पद्धतीने पुढे चालला होता आणि तो असा एक मोठा घोटाळा ओपन करणार होता, तोच घोटाळा मुकेशचा जीव घेणार होता। 25 डिसेंबर 2024 मुकेश छत्तीसगडमध्ये झालेल्या एका प्रोजेक्टच्या घोटाळ्याची फाईल तयार करत होते, आणि NDTV छत्तीसगड या न्यूज चॅनलच्या मार्फत मुकेशने हा घोटाळा ओपन करायला सुरुवात केली, म्हणजेच लोकांसमोर मांडायला सुरुवात केली। मुकेशने त्या रिपोर्टमध्ये दाखवलं, बिजापूरमधील एक हायवे रोड बनवण्यासाठी अगोदर 56 करोड रुपये पास झाले होते, पण काही कॉन्ट्रॅक्टरनी याचं बजेट वाढवलं आणि 56 करोडचे 120 करोड रुपये केले। रोड बनवताना कंस्ट्रक्शन मटेरियलमध्ये एवढा मोठा घोटाळा झाला होता, रोड बनल्यानंतर अवघ्या फक्त 1 आठवड्यानंतरच रोडवरती मोठे मोठे खड्डे पडले होते। त्या रोडची क्वालिटी एवढी बेकार होती, आपण जर एखादा पाय किंवा एखादा फावडा मारला असतो तर रोडच्या मधोमध चीर पडते, आणि हे सर्व मुकेशने आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं। पण मुकेश फक्त रिपोर्ट करून थांबला नाही, तर याच्यामध्ये त्याने आवाज देखील उठवला, आणि त्याचा आवाज छत्तीसगडमधील मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला। छत्तीसगड सरकारने मुकेशने सांगितल्याप्रमाणे या घोटाळ्याची तपासणी करण्यासाठी एक कम्युनिटी बनवण्यात आली। हा रोड बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलं होतं तो होता सुरेश चंद्रकार, म्हणजे मुकेश चंद्रकार याचा चुलत भाऊ। जो व्यक्ती धड 10वी पास नाही, तो आज करोडो रुपयांचे कॉन्ट्रॅक्टर घेत होता, आणि असेच मोठे मोठे घोटाळे करून त्यांनी 2021 मध्ये स्वतःच्या लग्नामध्ये 10 करोड रुपये खर्च केले होते। सुरेश चंद्रकारने स्वतःचं लग्न एवढ्या मोठ्या पद्धतीने केलं, त्यामध्ये मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी लोकांना बोलवलं होतं। लग्नामध्ये BMW कार, हेलिकॉप्टर वापरण्यात आलं। बिजापूर सारख्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी लोकांना एक टाइम जेवण करण्याचे देखील वांदे असतात, आणि त्याच बिजापूरमध्ये सुरेशने करोड रुपये उडवले होते। त्यामुळे सुरेश चंद्रकारचं लग्न पूर्ण बिजापूरच्या न्यूजला हेडलाईन बनलं होतं। सुरेश चंद्रकारचे मोठ्या मोठ्या पॉलिटिक्स लोकांसंग ओळख होती, आणि याच ओळखीचा फायदा करून तो करोड रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा। जेव्हा पत्रकार मुकेशने सुरेशने जो रोड बनवला होता त्याची फोलखोल केली होती, तेव्हा सुरेश चंद्रकार हा सर्वांच्या नजरेमध्ये आला होता, कारण की रोड बनवण्याची गोष्ट फक्त 10-20 करोडची नाही, तर 131 करोडची होती। जे सुरेश चंद्रकारने 131 करोड घेतले, तो रोड बनवला 20 करोड रुपयाच्या हिशोबाने। कॉन्ट्रॅक्टर सुरेश चंद्रकारने हे प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण मध्ये स्वतःच्या चांगल्या कामाच्या गोष्टी देऊ लागला। पण यावेळेस एवढ्या वर्षापासून घोटाळा करत असलेला सुरेश चंद्रकार आता पूर्णपणे फसला होता, कारण की यावेळेस त्याचा घोटाळा ओपन केला होता त्याचाच चुलत भाऊ असलेला मुकेश चंद्रकारने। सुरेश चंद्रकार मुकेशला काही केलं तरी विकत घेऊ शकत नव्हता, त्यामुळे सुरेश चंद्रकारने आपल्या 2 भावांना बरोबर घेऊन पत्रकार असलेल्या मुकेश चंद्रकारला संपवण्याचा प्लॅन बनवला। त्यामुळेच तर 31 तारखेला मुकेशला सुरेश चंद्रकारने फोन केला आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी फार्म हाऊसवरती बोलवलं होतं, परंतु 31 तारखेला मुकेशला जायला जमलं नाही, म्हणून तो 1 जानेवारीला सुरेशने बोलवलं त्या फार्म हाऊसवरती गेला होता। परंतु स्वच्छ मानाने फार्म हाऊसवरती चाललेला मुकेशला फार्म हाऊसवरती आपल्याबरोबर काय होणार आहे
याची त्याला कल्पनाही नव्हती. फार्म हाऊसवरती गेल्यानंतर जेव्हा मुकेश जेवायला बसला तेव्हा त्यातील 2 जणांनी मुकेशच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने प्रहार केला. मुकेशने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरेश चंद्रकार आणि त्याच्या आणखी 2 मित्रांनी मुकेशच्या डोक्यावरती लोखंडी रॉडने जवळजवळ 15 वार केले. जरा विचार करा, मुकेशची हत्या करणारा दुसरा कोणी नाही, त्याचा चुलत भाऊ सुरेश चंद्रकार होता. त्याचा रोड बनवण्याचा मोठा घोटाळा मुकेशने जनतेसमोर आणला होता. हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह नेमकं कुठे टाकायचा, त्यामुळे त्यांनी सेफ्टी टँक निवडला. तिथे त्याचा मृतदेह टाकला आणि त्याच्यावरती सिमेंट प्लास्टर केले, जेणेकरून मृतदेहाची दुर्गंधी बाहेर जाणार नाही. ज्या मुकेशला लहानपणापासून आईने संघर्ष करायला शिकवलं आणि नेहमी सत्याबरोबर राहायचं शिकवलं, त्याच मुकेशची आज निर्गुणपणे हत्या झाली आणि तीही त्याच्या चुलत भावानेच केली होती. कारण की मुकेशने त्याचा मोठा घोटाळा ओपन केला होता, पण मुकेशला हे माहिती नव्हतं त्याच्या भावानेच रोडचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं.